आत्तापर्यंत आपण पाहिलं, लीलाबाईंनी प्रणीतच्या आत्यासोबत म्हणजेच ताराबाईंसोबत बोलून प्रणीतला न विचारताच परस्पर मुलगी बघायचा कार्यक्रम ठरवला होता. प्रणीत आढेवेढे घेत मुलगी बघायला तयार झाला होता. प्रणीतच्या बहिणी मीनाक्षी आणि ममता मुलगी बघायला त्याच्यासोबत आल्या होत्या. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 12. आत्या, नाव तरी सांग त्या मुलीचं, की तेही तिच्यासारखंच गुपित ठेवणार. मीनाक्षी गाडीतून उतरताना म्हणाली. नैना. ताराबाई उत्तरल्या. चला, नाव तरी बरं आहे, प्रणीत मनातच म्हणाला. सगळेजण दारापर्यंत गेले. नैनाचे मामा दारातच उभे होते. त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. प्रणीत घर न्याहाळत होता. बाहेर दाराच्या बाजूनं दगडा मातीची भिंत म्हणजेच वॉल कंपाऊंड म्हणा ना. आत गेल्यावर शेणानं सारवलेलं अंगण. अंगणाच्या मधोमध तुळशी वृंदावन. एका बाजूला गोठा, त्यात 2 गाई. एका बाजूला न्हाणी घर आणि समोरच 3 खोल्या एका ओळीत बांधलेल्या. खोल्यांच्या भिंतीही दगडा मातीच्या शेणानं सारवलेल्या आणि खोल्यांवर पत्र टाकलेले. प्रत्येक खोलीसमोर मोकळी जागा. अंगणातून 2 पायऱ्या वर चढून घरात जाता येत होतं. केवढी जागा सोडून घर बांधलं आहे. नागपुरात एवढ्या जागेत मस्त फ्लॅट स्कीम काढतील बिल्डर लोक. घराचं बांधकामही बरंच जुनं दिसतंय. प्रणीत मनाशीच म्हणाला. नमस्कार, या ना, इथं पाणी आहे, पाय धुवायचे असतील तर. मामा पायरीवर ठेवलेल्या घंगाळाकडं हात दाखवत अदबीनं म्हणाले. आम्हीच आमचे पाय धुवायचे का? मला वाटतं मुलीकडच्या लोकांनी मुलाचे आणि त्याच्या घरच्या लोकांचे पाय धुवायचे असतात. लीलाबाई ठसक्यात म्हणाल्या. ते तर लग्नात असतं ना, आता कशाला? ममता मीनाक्षीच्या कानात कुजबुजली. त्यांना खुसफुसताना बघून लीलाबाई खाकरल्या. हो हो, आम्ही पायावर पाणी घालतो. संगे, ये ग इकडं, मामांनी संगीता मामीला म्हटलं. संगीता मामी कसंनुसं तोंड करत बाहेर आल्या. अगं, पाहुणा देवासारखा असतो. देवाचे पाय धुण्यात काय वाईट असतं का? मामा म्हणाले आणि संगीता मामींनी नाक मुरडतच लीलाबाईंच्या पायावर पाणी घातलं. वहिनींच्या पायावर पाणी घातलंत ना, आता आमच्या कुणाच्या नको, राहू द्या, ताराबाई म्हणाल्या. सगळेजण घरात आले. बैठकीतल्या दिवाणावर आणि खुर्च्यांवर सगळेजण बसले. ममता आणि मीनाक्षी बसल्या बसल्या सगळं घर न्याहाळत होत्या. तेवढ्यात मामीनं सगळ्यांसाठी पाणी आणलं.
माठातलं पाणी? आम्ही तर बाई फ्रीजचंच पाणी पितो. फ्रीजच्या पाण्याची एवढी सवय झाली आहे ना आम्हाला. ह्या माठातल्या पाण्यानं तहान जात नाही. लीलाबाई म्हणाल्या तसा संगीता मामींचा चेहराच पडला. ते काय आहे ना, आम्ही फ्रीज वापरत नाही. म्हणजे आमच्याकडं फ्रीज नाहीये. आणि असं म्हणतात की फ्रीजचं पाणी पिणं चांगलं नसतं तब्येतीसाठी. मामा चाचरतच म्हणाले. ते म्हणतात ना, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. लीलाबाई पुटपुटल्या. मामाच्या कानांवर त्यांचे शब्द पडले. 1 मिनिट, मी शेजारच्या घरून फ्रीजमधलं पाणी घेऊन येतो. मामा तिथून उठू लागले. राहू द्या दादा, ह्या गोष्टी चालायच्याच, ताराबाई म्हणाल्या. आणि मामा परत खुर्चीवर बसले. घर बरंच जुनं दिसतंय. लीलाबाई इकडं तिकडं बघत म्हणाल्या. हो, आमच्या आजोबांनी बांधलेला वाडा आहे हा, मामा म्हणाले. वाडा? या खुराड्याला वाडा म्हणता तुम्ही? लीलाबाई म्हणाल्या. लीलावहिनी, अहो, गावात 2 खोल्यांच्या घरालाही वाडाच म्हणतात. आता हीच जागा नागपुरात असती तर ह्या जागेची किंमत करोडो रुपयात असती की नाही? ताराबाई गोष्ट सावरत म्हणाल्या. हो आत्या, आमचं नागपूरचं घर ह्यांच्या अर्ध्या अंगणात अगदी सहज मावेल. ममता फसकन म्हणाली. लीलाबाई तिच्याकडं रागानं पाहू लागल्या. नागपूरसारख्या ठिकाणी स्वतःचं घर असणं हा काही चेष्टेचा विषय नाहीये. लीलाबाई तोऱ्यात म्हणाल्या. हो, तेही आहे म्हणा, मामा म्हणाले. खूप उकडतंय, नाही? कूलर वगैरे नाही का तुमच्याकडं? मला तर बाई बिना कूलरचं बसवल्याच जात नाही. लीलाबाई रुमालानं स्वतःला हवा घालत म्हणाल्या. दिवसभर शेतात राबणारे माणसं आम्ही. कूलर वगैरेची गरज पडतच नाही. आणि तशाही घराच्या भिंती मातीच्या आहेत. खूप काही गरमी होत नाही, मामा म्हणाले. भरपूर गप्पा झाल्या, नाही का? मला वाटतं आता ज्या कामासाठी आलो ते काम करूया. मुलीला बोलावता का? मीनाक्षी मामांना म्हणाली. हो हो, संगे जा, नैनाला घेऊन ये, मामा म्हणाले आणि मामी आतल्या खोलीत गेल्या. नैना माझ्या लहान बहिणीची मुलगी. नैनाच्या लहानपणीच तिचे आई वडील एका अपघातात गेले. तेव्हापासून आम्हीच तिचा सांभाळ करतोय. आम्हालाही मूलबाळ नव्हतं, पण नैना आमच्या घरात आली आणि 3 वर्षातच आमच्या घरात पाळणा हलला. एक मुलगा आहे मला, दीपक. 11वीत आहे ह्या वर्षी. आमची नैना फार साधी आहे. स्वयंपाकात, घरकामात अगदी तरबेज आहे बरं.
सगळी कामं अगदी चटचट करते. अभ्यासातही हुशार आहे. वाणिज्य शाखेत शिकत आहे. मामा बोलत होते. हो का? या दोघी माझ्या मुली, मीनाक्षी आणि ममता. दोघींचीही लग्न झाली आहेत आणि दोघी आपापल्या संसारात गुंग आहेत. दोन्ही जावई अगदी तालेवार आहेत बरं. दोन्ही मुली अगदी सुखात आहेत. हा आमचा प्रणित इंजिनियर झालाय आणि आता एका कंपनीत नोकरीही करतो. चांगल्या हुद्द्यावर आहे. बाकी व्यसन वगैरे काही नाहीये. आणि बघा ना, एकुलता एक आहे. जी काही आमची प्रॉपर्टी आहे ती सगळी ह्याचीच आहे. नागपुरात आमचं घर आहे स्वतःचं. ते पुढं चालून ह्यालाच मिळणार. लीलाबाई ठसक्यात म्हणाल्या. छान छान. आपले यजमान नाही आले? मामा बोलता बोलता थांबले. सरकारी नोकर आहेत ते. आता रिटायरमेंट जवळ आली आहे ना, त्यामुळं त्यांचे महत्त्वाचे कामं सुरू आहेत. सध्या रविवारीही कामं सुरू आहेत. लीलाबाई पुन्हा तोऱ्यात म्हणाल्या. तेवढ्यात मामी नयनाला घेऊन बाहेर आला. नयना सगळ्यांना पोह्यांची प्लेट देत होती. प्रणितनं तिच्याकडं पाहिलं आणि त्याचा चेहरा खरकन उतरलाच. नयना दिसायला अगदीच साधारण सावळ्या रंगाची होती. मोठ्या पण बोलक्या डोळ्यांची होती. पाठीवर लांबसडक काळ्या केसांच्या वेणीचा शेपटा रुळत होता. तिनं नेसलेली अबोली रंगाची साडी तिच्या सावळ्या रंगात अजूनच भर टाकत होती. तिच्या हातात कळकट्ट झालेल्या काचेच्या बांगड्या होत्या. चेहऱ्यावर पावडरचा एक हात फिरवून एक लाल टिकली कपाळावर लावलेली होती. बाकी मेकअप वगैरे ह्या गोष्टींचा तिच्यासोबत दूर दूरपर्यंत काही संबंधच नव्हता. कुठं नताशा, सुंदर गोरीपान, नितळ कांतीची स्टाईल आयकॉन. तिचा कपड्यांचा सेन्स, हेअरस्टाईलचा सेन्स किती लाजवाब असतो. जगण्यात, चालण्या बोलण्यात आणि वागण्यात एक आत्मविश्वास असणारी. ती जवळपास असली की दरवळणारा तो मंद सुगंध. आणि कुठं हे ध्यान, तिच्या अगदी विरुद्ध. ना रूप ना काही, साधा कपड्यांचा सेन्स नाही. आपण सावळे आहोत तर कुठले रंग आपल्यावर शोभतील याचीही अक्कल असू नये माणसाला. अगदीच गावंढळ दिसते. प्रणित मनातल्या मनातच नताशा आणि नयना यांची तुलना करू लागला. तायडे, कळलं का फोटो का नाही पाठवला ते? ममता मीनाक्षीच्या कानात कुजबुजली. हो ना, कशी दिसते बघ तर. आपल्या प्रणितला मुळीच शोभत नाही. मीनाक्षी चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली. नयना बेटा बस इथं.
मामा तिला म्हणाले. नैनानं सगळ्यांना नमस्कार केला आणि मामाच्या बाजूला खुर्चीवर बसली. कुणी काहीच बोलत नव्हतं. नाव काय ग तुझं? कुणी बोलत नाहीये हे बघून ताराबाईंनंच बोलायला सुरुवात केली. काय होईल पुढे? प्रणीत आणि नयनाचं लग्न जुळेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.